नारळी भात करताना तो अगदीच गिजगिजीत होतो, मोकळा शिजवायला गेलं तर अगदीच फडफडीत होतो, मऊ शिजतच नाही. तर या नारळी पौर्णिमेला आपण आहे ना मस्तपैकी परफेक्ट मोकळा पण परफेक्ट शिजलेला नारळी भात करूयात. नमस्कार, मी मधुराज रेसिपी फूडीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आपलं नवं कोरं करकरीत चॅनल आहे, सांगायची गरज आहे का? चला पटकन सबस्क्राईब करा. तर छानपैकी हा नारळी भात करण्यासाठी अर्धा कप आंबे मोहोर घेते. आंबे मोहोरच घेतला पाहिजे असं अजिबात नाही, कुठलाही तांदूळ जो असेल तो घ्या, फक्त चिकट शिजणारा नको, इंद्राणी वगैरे नको. सुरती कोलम, सोना मसूर, आंबे मोहोर हे चालतील. आणि आंबे मोहोर आहे ना भिजत घालायची अजिबात गरज नाही, फक्त स्वच्छ धुवून घ्यायचं 2-3 पाण्याने. आपलं मधुराज रेसिपीचं नवीन कोरं करकरीत प्रीमियम क्वालिटीचं स्टेनलेस स्टीलचं चॉपिंग बोर्ड आलेलं आहे. मध्यम आकाराचं आहे, वापरण्याकरता सोयीचं आहे, त्याचबरोबर स्टोअर करण्यासाठी सोयीचं आहे आणि पटकन क्लीन करण्यासाठी पण उत्तम आहे. पटकन ऑर्डर करा. अर्धा कप तांदूळ आहे तर इथे 1.25 कप पाणी बाजूला गरम करण्याकरता ठेवलं आहे. आणि या तव्यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालूयात. तूप वितळलं की यामध्ये 4 लवंगा, दालचिनी आणि 2-3 हिरवी वेलची हे घालायचं. आणि हा पाणी निथळलेला आंबे मोहोर या तुपाच्या खमंग फोडणीमध्ये घालून घ्यायचा, मिसळून घ्यायचा. तांदूळ असा तुपामध्ये छान परतला ना, एकतर त्याचा स्वाद खूप छान लागतो आणि दुसरं गोष्ट, तो जेव्हा शिजतो तेव्हा तो असा चिकट पण नाही होत आणि फडफडीत पण नाही होत, अगदी अलवार शिजतो. चला, इथे तांदूळ हलका भाजत आला. आता यामध्ये अर्धा कप तांदूळ आहे तर अर्धा कप ओल्या नारळाचा चव घालूयात. ओल्या नारळाचा खव टाकून झाला की लगोलग आपण इथे काळ्या मनुका घालूयात आणि त्याचसोबत काजू बदामाचे काप हेही मिसळून घेऊयात सगळं एकत्र. आता हे का करायचं? ओल्या नारळाचा जो खव आहे तो तांदळाबरोबर परतला ना की ते एकत्र शिजताना त्या ओल्या नारळाच्या खवाची चव अफलातून उतरते, त्यामुळे करून बघा. चला, हे सगळे जिन्नस एकत्र छान परतून झाले. रंगबिंग अजिबात बदलायची गरज नाही आहे, फक्त एकजीव करून घ्यायचे. आणि इथे पाणी पण खळखळून उकळतं आहे. आता हे 1.25 कप गरम गरम पाणी या गरम गरम तांदळामध्ये घालायचं. मिसळायचं हे सगळं प्रकरण. आता झाकण ठेवायचं आणि भातामध्ये हे पाणी जिरेपर्यंत अगदी 7-8 मिनिटं मंद आचेवर शिजवून घ्यायचं. झाकण अजिबात उघडू नका. पाणी जिरायला सुरुवात झाली की पुढे काय करायचं ते सांगते. चला, इथे हा मंद आचेवर भात शिजत घातलाय, तोवर इथे बाजूला काय करूयात. अर्धा कप तांदूळ आहे तर अर्धा कपच गूळ घ्यायचं. 1/2 कप यामध्ये पाणी घालूयात. गॅस सुरू करायचा आणि या नारळी भाताला रंगसुरेख यावा म्हणून थोडीशी अगदी हळद देखील घालूयात. आता आपल्याला पाक वगैरे करायचं नाही, फक्त गूळ विरघळला की मग गॅस बंद करूयात. आणि हे बघा, ह्या भातातलं पाणी देखील मस्त जिरलं गेलं. वा 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 वा, परफेक्ट. आता सगळ्यात आधी गुळाचं पाणी यामध्ये गाळून घ्यायचं. गुळाचं पाणी गाळून झालं की यामध्ये सुंठपूड, वेलची पूड आणि गूळ आहे ना, जायफळ हवंच की नाही, चिमुटभर जायफळ. आणि आता हे मिसळायचं वगैरे काहीच नाही, पाणी कढईच्या अगदी काठोकाठ गेले. झाकण ठेवायचं आणि मंद आचेवर गुळाचं पाणी या भातासोबत जिरपेपर्यंत असंच अलवार शिजवून घ्यायचं. चला, गुळाचं पाणी मस्त जिरलंय या भातामध्ये. आता गॅस बंद करते आणि असंच हे वाफेवर आणखी 5 मिनिटं ठेवूयात. चला, नारळी भात तयार आहे. उघडून बघूयात. आ हा हा हा, काय सुरेख रंग आलाय. तुम्ही बघा, ती चिमूटभर जी हळद घातली ना त्यामुळे कमाल. आणि बघा, एकदम रसरशीत झालाय. भाताचं शीतनशीत मोकळं झालंय पण फडफडीत नाही, मस्त मऊ शिजलाय. वा वा वा, क्या बात आहे.
चला तर मग या नारळी पौर्णिमेला या माझ्या पद्धतीने नारळी भात नक्की करून बघा आणि घरच्यांना खुश ठेवा, आनंदी ठेवा. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.